नमस्कार मित्रांनो. चला तर मग मी तुम्हाला आजची गोष्ट सांगतो. साधारणतः सकाळचे 10 वाजले होते आणि मला आज माझ्या घरातील फॅन फिट करून घ्यायचा होता. त्याची अपॉइंटमेंट मी कालच बुक केलेली होती. 10 वाजले, 10:30 झाले, परंतु इलेक्ट्रिशियन येत नव्हता. त्या कारणास्तव मी फ्रेश झालेलो होतो आणि मला घरातच थांबावं लागत होतं, कारण फॅन फिट करायचा होता, बरोबर. मग मी काय करावं म्हणत म्हणत माझे काही असलेले शर्ट्स प्रेससाठी काढले आणि त्याचा सेटअप केला आणि प्रेस चालू केली. अर्ध्या तासाने डोअरची बेल वाजली आणि मग इलेक्ट्रिशियन, त्याचं नाव आहे सूरज, तो आणि त्याचा साथीदार सुनील हे आलेले होते. ते आले असता मी माझं काम बंद केलं आणि त्यांना फॅनचं गट्टू म्हणा, फॅनच्या पात्या आणि नवीन बॉक्समधील सामान काय असेल ते त्यांना दिलं आणि त्यांची फिटिंगसाठी सुरुवात सुरू झाली. आणि ढोबळ मनाने मी त्यांना साधारणतः म्हणून टाकलं की अरे बाई, मी तर आता प्रेस करत होतो आणि तुम्ही आलात, मग मी हे आता बाजूला सारलं. एकंदरीत मला म्हणायचं असं होतं की तुम्हाला वेळ लागला, त्यामुळे मी प्रेस करण्यासाठी घेतलं, कारण मी जिथं प्रेस करत होतो त्याच ठिकाणी त्यांना फॅन फिट करायचा होता, बरोबर, हॉलमध्ये. एकंदरीत ते सांगितलं असता त्यांनी लगेचच रिप्लाय दिला, क्षणाचाही विलंब न करता, सर तुम्ही तुमची प्रेस करत बसा कंटिन्यू, तुम्हाला इकडं लक्ष द्यायची किंवा तुमचं आता इथं काही काम मी नाही. आणि मी माझ्या मनातही नव्हतं आणलेलं की मी आता प्रेस बाजूला ठेवली आणि किंवा एकंदरीत मी असं ठरवलेलं की मी माझा पूर्ण वेळ आता ते फॅनसाठी सेटअप करायला आलेत, त्याच्यानंतर त्यांना देईल आणि त्यांना उशीर झाल्यामुळं प्रेससाठीचं काम मी हातात घेतलेलं होतं. परंतु त्यांचं म्हणणं तसं ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये थोडंसं परिवर्तन झालं आणि मग मी माझा सेटअप बाजूला घेतला आणि प्रेस करायला चालू केली. प्रेस करायला चालू करत असताना त्यांनाही वेळ लागणार होता फॅन सेटअप करण्यासाठी. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या, कारण सूरज आणि त्याचा साथीदार अगोदरच काही कामासाठी 1-2 वेळेस आलेले होते, त्याच्यामुळं तोंड ओळख किंवा ओळख चांगली होती म्हणायचं, बरोबर. त्याच्यानंतर पुढं आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. एकंदरीत सूरज आणि त्याचा साथीदार सुनील हे यावेळेस कामाला आले असता मला कधीही त्यांच्याकडे बघून ते व्यसनी वाटले नाही. साधारणतः आपण पुड्या खाणाऱ्यांचं प्रमाण बघत असतो कोणतंही काम करत असताना. आणि मग अशा तऱ्हेने आमची बोलण्याची सुरुवात झाली आणि मी म्हणलं, सूरज तुझं वय काय रे? तर त्यानं उत्तर दिलं, माझा जन्म 2003चा आहे. मी त्याच्या साथीदाराला विचारलं, सुनीलला, तुझं वय काय? तो म्हणला 2006चा आहे. एकंदरीत मी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्याकडे बघत होतो आणि त्यांचा रिप्लाय मला असा आला की का सर, का विचारताय, कुठे काम बघताय का? इथून आमच्या चर्चेला सुरुवात झाली. मग काम बघताय का म्हणल्यानंतर ते बोलल्यामुळे मला ते माझ्याकडं असं जबाबदारी किंवा कोणतरी हटकलं आपल्याला असं म्हणल्यानंतर एकंदरीत मी स्वतः माझा स्वभाव तसा आहे की मी त्या दृष्टीने त्याला बघतो आणि थोडंसं आणखीन जागं झाल्यासारखं झालं आणि आमचा कम्युनिकेशन वाढलं. मी माझा टेबल बाजूला सारला, चेअर घेतली आणि प्रेस करायला सुरुवात केली. प्रेस सुरू केल्यानंतर ते त्यांचं काम करत होते आणि आमच्या कम्युनिकेशनसाठी सुरुवात झाली. मग बोलत असताना विषय आला करिअरवरती विषय आल्यानंतर मी सूरजला विचारलं, काय रे सूरज, तुझा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे? तर तो 3 वर्षाचा आहे. आणि एकंदरीत मग माझा कटाक्ष त्याच्याकडे गेला. 3 वर्षाचा म्हणल्यानंतर मला जरा चिकित्सा लागली आणि मी म्हटलं त्याला, अरे भाई, तुझा डेट ऑफ बर्थ किती आहे किंवा जे इयर आहे, बर्थ इयर, ते किती आहे? तर त्याने सांगितलं मला 2003 आणि हा 3 वर्षाचा अनुभव. मग मी त्याला विचारलं, तुझं पहिलं काम? तर तो म्हणला, पहिली सुरुवात केलेली मला डेली 300 रुपये मिळायचे. मग त्याच्यानंतर आता तो दुसऱ्या कामावरती होता आणि आता त्याला 600 रुपये असे डेली मिळत आहेत. मग मी त्याला म्हणलं, सूरज तुझा एक्सपिरियन्स किती आहे रे? त्याने मला टोटल इयर ऑफ एक्सपिरियन्स हा 3 वर्षांचा सांगितला. मग मी त्याला म्हटलं, तुझी सुरुवात कशी झाली? मग त्याने सुरुवात सांगितली आणि प्रत्येकाची सुरुवात ही खूप कमीतून किंवा शून्यातूनच होत असते. त्यावेळेसची पे स्केल ही जास्त नसते, त्याप्रमाणे सूरजचंही होतं. आणि मग त्याचं आताचं जे सध्याचं पेमेंट होतं, ज्यावेळेस त्यानं सुरू केली त्या वेळेसच्या पेमेंटच्या कम्पॅरिझनमध्ये चांगलंच होतं. सुनीलला विचारलं असता सुनीलने सांगितलं की मी 2007चा आहे आणि तोही काम करत होता. त्यांनी करत असलेलं काम, त्यांची सुरुवातीची पगार आणि त्यांची आत्ताची पगार याच्यामध्ये फरक होता. त्याच्यावर आमचं बरंचसं डिस्कशन झालं की वेळेसोबत आपलं पे स्केल पण वाढलं पाहिजे.
आणि तेही त्या गोष्टीसोबत सहमत होते. मग भविष्यामध्ये काय किंवा भविष्यातली किंवा वेळेसोबतची पे स्केल ही कशी वाढत जाते याच्यावरती आमचा विषय आला आणि मी न राहून त्यांना विचारलं, "काय रे तुम्ही पाणीपुरी वगैरे, स्मोक वगैरे करताय का?" तर दोघांचंही आपसूक उत्तर आलं, की "आम्ही नाही करत." मग मी विचारलं, "काय रे कधीच नाही का केलं?" "नाही," म्हणला, "सर एकदा केलेलं होतं, त्यावेळेस मला भावाने मारलं, मग तेव्हापासून मी करत नाही." आणि मग त्यापुढेही आणखीन त्यांच्याकडे बघून मला कुठेतरी चांगलं वाटलं आणि मग मी पुढची बातचीत आणखीन त्यांच्यासोबत वाढवली. ती म्हणजे, "बरं झालं," म्हणलं, "तुम्ही असं काही करत नाही आहात. कारण की तुमचं पे स्केल किंवा तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही निर्व्यसनी आहात ही गोष्ट खूप मॅटर करते. कारण तुम्ही ज्या करिअरमध्ये आहात त्या करिअरवरती तुम्हाला जर तुम्ही व्यसनी नसाल तर तुमचं मन डायव्हर्ट होत नाही किंवा तुम्हाला त्या गोष्टींची सपोर्ट घ्यायची गरज लागत नाही. आणि कसं राहतं, जो माणूस व्यसनी नाही तो विचार करतो, प्रगतीच्या दृष्टीनं पावलं टाकतो, कारण त्याचा वेळ जात असतो, ते त्याला कळत असतं आणि तो माणूस जागा आहे असं मी समजतो. कारण जेही माणसं व्यसनी आहेत त्यांना काही ना काही गोष्टीची सपोर्ट घ्यायची सवय लागते. मग आपलं जे सध्याचं स्ट्रगल आहे किंवा आता होणारा चेंज आहे हे दृष्टीस येण्यास वेळ लागतो. कारण जोही वेळ आपण व्यसनावरती घालवतो किंवा तंद्रीमध्ये धुंदीत जगतो, त्या गोष्टी आपल्याला आपल्या मार्गाकडे जाऊ देत नसतात आणि एकंदरीतरित्या आंतरिक लेवलला आपल्याला शरीरावर कमजोरसुद्धा बनवतात. यासुद्धा गोष्टीचं स्पष्टीकरण मी त्यांना दिलं. कारण जो माणूस व्यसन करत नाही आणि काहीतरी त्याने सुरुवात केलेली आहे आणि तो पुढं जात आहे, त्याचाच अर्थ त्याला क्षण कळत असतो आणि त्याचं ॲक्टिव्हली लक्ष राहतं आणि तो बदलाच्या भूमिकेत राहतो. चांगल्या पद्धतीनं पाऊल टाकत असतो. त्याप्रमाणे काय म्हणता येईल ॲक्शन कृतीची सुद्धा त्याला जोड राहते. एकंदरीत त्यांच्यासोबत संवाद साधत असताना मला हे जाणवलं, की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातूनच होत असते आणि ज्यांनी ही सुरुवात केली आहे ते ऑलरेडी यशाच्या मार्गावर चालत आहेत. काय सांगावं, आज सूरज आणि सुनील हे एका कॉन्ट्रॅक्टरच्या टीममध्ये काम करत आहेत. तसंच भविष्यात ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतील किंवा एखाद्या चांगल्या नामांकित कंपनीत काम करत आहेत. या व्हिडिओबद्दलचा तुमचा अभिप्राय नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.